अमरावती शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जीएमसीएच परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। रुग्णालयातील सीटी स्कॅन विभाग, आपत्कालीन वॉर्ड तसेच इतर काही विभागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली। या प्रकारामुळे रुग्णालयाच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। परिस्थितीची माहिती मिळताच खासदार बलवंत वानखडे यांनी रुग्णालयात धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत पाणी साचण्यामागील कारणांबाबत जाब विचारला। पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून खासदारांनी नाराजी व्यक्त केली। भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले। दरम्यान रुग्णालय परिसरातील पाणी तातडीने उपसण्याचे काम हाती घेण्यात आले असून संबंधित विभागांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील नियोजन आणि देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत। रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि खासदारांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री माझा न्यूज सोबत रहा। शिरलेलं होतं, मग एक्सरे मशीन असेल किंवा सिटी स्कॅन असेल आणि कॅज्युअलिटी असेल, या सगळ्या महत्त्वाच्या भागात पाणी घुसलेलं होतं। त्यासाठी जे काही पूर्वतयारी करणे गरजेचं होतं महानगरपालिकेनं, ते केल्या गेली नाही। प्रशासन सुद्धा त्यासाठी तेवढंच जबाबदार आहे। आज काही खास नुकसान झालं नाही, परंतु भविष्यात फार मोठी हानी इथं होऊ शकते। म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिल्या। BNC असेल, महानगरपालिका असेल किंवा इरविनचं प्रशासन असेल, यांना सूचना दिलेल्या आहे। त्या लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याच्या ज्या काही व्यवस्था आहेत, पाणी पुन्हा कधी येणार नाही यामध्ये, यासाठी व्यवस्था करण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत। तुम्ही येता अधिकारी मागच्या वेळेस झालंच तसं, दुर्लक्ष प्रशासनानं केलंच। मग प्रशासनानं मागच्या वेळेस दुर्लक्ष केलं, मग BNC असेल किंवा महानगरपालिका असेल यांनी दुर्लक्ष केलं, म्हणूनच यावेळेची सुद्धा परिस्थिती अशी निर्माण झाली ना। ती परिस्थिती वारंवार आता उद्भवू नये या संदर्भात मी सूचना